दवे, कुठे तू? लगेचच्या लगेच घरी ये. बाई माझी जाम वाट लागली. नाही नाही, लगेच ये, पटकन लवकर ये. हा. वाट लागली माझी. तुम्ही 6 महिन्यापासून चॅट करताय आणि अख्ख्या टाइम पिरियड मध्ये त्याने तुला नंबर नाही मागितलाय. तुम्ही व्हिडिओ कॉलवर पण नाही बोललात. नाही. आणि आता तो खास तुला भेटायला आलाय पुण्यात. तू त्याला बोलवलं नाहीयेस. अगं महिलासारखी मान का हलवतेस, बोल की. बाय द वे, तू त्याला असले तसले फोटोज व्हिडिओ. छे बिलकुल पण नाही. अगं मग प्रॉब्लेम काय आहे? तू खास तुला भेटायला आलाय बँगलोर वरून पुण्याला. हे अशा अवतारात जाऊ का त्याला भेटायला मी? का? ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तुझ्याकडे ड्रेस नाही तर ऑर्डर कर ना यार. ते काय नाही, तू त्याला उद्या भेट. तसं नाही ग, तुला माहितीये ना अजयच्या प्रकरणानंतर 6 महिने वैतागले होते मी. रोज ऑफिस मध्ये नजर व्हायची त्या नरसाळ्यासमोर. मग काय अनकम्फर्टेबल अँड ऑल. जॉब पण सोडला त्यामुळे मी. आणि तूच तर सांगितलं होतं ना ह्या डेटिंग ऍप बद्दल. मग बोलणं चालू झालं ह्याच्यासोबत. मस्त गप्पा मारायचो आम्ही. नो कमेंटमेंट, नो जजमेंट. मस्त वाटायचं. पण आता नाही, मी एक आयडिया करते, काहीतरी बहाणा करते आणि त्याला नाही म्हणून सांगते. हेच बेस्ट राहील. अगं त्या किस्स्याला तर जमाना झालाय. तू काय फ्लॅशबॅक खेळत बसलीस ग? आणि त्या चिरकुंडे अजयने तुला रिजेक्ट केलंय म्हणून काय आयुष्यभर रडत बसणार आहेस का? त्याला घंटा फरक पडत नाहीये तर तुला का फरक पडतोय? आणि मी तुला ऑनलाईन टाइमपास कर म्हणले होते, स्वतः कोणाचा टाइमपास बनायला नाही. इडियट. बाय द वे, त्याचं नाव काय? सम्यक. याक. काय नाव तिचं? मृदुला. कुणाला? मृदुला. ओ ओके ओके. आडनाव? बच्चन. काय फरक पडतो रे बाबा त्याने? फरक पडतो दादा, फरक पडतो. तुला तिचं नाव माहितीये कारण तिने तिचं नाव आयडीवर टाकलंय. मृदुला. वाह, काय नाव आहे. नाव घेता जिभेची जिम्नॅस्टिक झाली. 3 वेळा जिभेनी समोर सॉल्ट मारला. अरे इथं आपण पूर्ण नाव ऐकल्याशिवाय चड्डी पण घेत नाही. कॅल्विन क्लेन. माझी चड्डी. इथं सॉक्स पासून चड्डी पासून जेवढं काय इथं आहे ना, जो तेरा है वो मेरा है. खाली बंदी जोडतो. बाय द वे मला सांग, कुठे आहे ती राहायला? कर्वे रोड म्हणाले. कर्वे रोडला कुठे? बिल्डिंग, चाळ, चौक, काहीतरी? फक्त कर्वे रोड सांगितलं तिने. वा मेरे आशिक आवारा. तर तू कुठल्या कॉन्फिडन्स वरती पुण्यात आला रे तिला भेटायला? ऍक्च्युली ट्रेनिंग संपली माझी. काय काय काय? ट्रेनिंग पिरियड संपलाय माझा. ट्रेनिंग पिरियड संपला तुझा? हो. ओके ओके ओके. ट्रेनिंग पिरियड नाही संपला तुझा. तिथं बँगलोरवाल्या लोकांनी हाकललं तुला आणि म्हणून तू इथं पुण्यात आला. अरे मग अति हुशारी करायची काय गरज होती? हा, सरळ सरळ म्हटला असता की माझी ट्रेनिंग पिरियड संपलीये आणि मी पुण्यात आलोय, भेटू शकतेस का? पण नाही. रोमॅन्टिक हिरो आहे ना आपण.
काय दिल्ली बदला इम्रान हाशमी आहे तू? ठीक आहे, कर्वे रोडच्या प्रत्येक चौकात थांबून तुझं नाव बोंबलणार रे. सम्यक बेबी, सम्यक बेबी. एक मिनिट. तू तिला काय पैसे वगैरे दिले नाही ना? हे माझ्या कपाळावर काय लिहिलंय का रे? आणि तसंही तिने मला तिचा नंबर नाही दिला. ऍक्च्युली मीच नाही मागितला. उगाच घाई करून कशाला वाटोळं करून घ्यायचं, म्हणून. स्ट्रेंजर सारखे छान कॉन्व्हर्सेशन चालू असायचे रे. ना कुठली जजमेंट, ना कुठल्या युजलेस कॉन्व्हर्सेशन्स. इनफॅक्ट आम्ही त्या टिपिकल कपल सारखे नव्हतो रे. बेबी शोना जादूटना नाही होत आपल्याकडे. इनफॅक्ट आज मी ठरवलं होतं की मी तिला भेटून बोलेल की मला ती खूप पसंत आहे. तू हुशार, ती तुझ्यापेक्षा ती हुशार. बरं आहे भाऊ, आला रिस्पॉन्स तर जा भेटायला. कळेल तुला ती मृदूला आहे का मंडईला, मेरा तंडोला. बेडरूम मध्ये कोण आहे? ते आपली ही काय नाव आहे तिचं, मनीषा. हा मनीषा आहे. तू जाऊ दे, तुझा बाथरूममध्ये जा, फ्रेश हो. तिचा मेसेज आला की बघू आपण. सांग. वाट मनीषा, हा बोल ना. काय नाही, माझा मित्र बाथरूम मध्ये फ्रेश होतोय. तू रेडी हो आणि निघ. ओके ओके, चालेल चालेल. नाव बरोबर निघालं. मी एक काम करू का, त्याला आपल्या इथल्या बाजूच्या कॉफी शॉपवर बोलू का? हो, बाजूच्या कॉफी शॉपवर का? मी काय म्हणते, इथे बोलू ना, इथे आपल्या या ताजमहल मध्ये, आणि पाच तुझ्या बिन साखरेची सडकी कॉफी. बापरे. हे बघ, त्याला ना त्या खालच्या चौकातल्या कॅफेवर बोलू, आणि एक कृपा कर, त्याला आज नाही उद्या बोलू, ठीक आहे? गॉड, ह्या मॅटर साठी मी माझी डेट सोडून आली, सिरियसली. आपण उद्या 6:30 वाजता भेटायचं का? ही ऍड्रेस लिंक आहे. मंडेलाची सेटिंग चालली आहे. भेटायचं तर आज भेट, नाहीतर हडा. आता काय करू, काय बोलू? त्याला सांग तू आज थोडीशी बिझी आहे. नाही 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 नाही, थांब. त्याला सांग की तुला आज दुसरी कुठेकडे बाहेर जायचं. सांग सांग सांग.
सांग सांग ना. अरे माझ्या फोन मध्ये काय करतोय आणि लॉक कसं उघडलं? जगातला सर्वात कॉमन पॅटर्न तुझा. तिचा रिस्पॉन्स आला. तिला आज वेळ नाही, ती म्हणती उद्या बोलवले तुला उद्या कॉफी शॉप समेक बेबी. अरे पण मला बोलू तर दे. तू बस रे, तू बस. तुला माहिती आहे ना माझा एक्सपिरियन्स. अरे मला चेक तर करू दे की जेन्युन आहे का फेक. उधळ पैसे कॉफीवर आणि त्या मंडलावर. आय मीन त्या माद मृदुला वर. मी आज थोडी बिझी आहे, दुसरीकडे जायचं आहे. उद्या 6:30 वाजता कॉफी शॉपवर भेटू. काहीतरी गोची दिसते. तुला आज भेटायचं तर भेट, नाहीतर जा खड्डे. अरे काय काय बोलला तू? बघू काय बोलतो हा. सॉरी, उद्या माझी मीटिंग आहे. आज तुझ्यासाठी खास वेळ काढून आलो होतो, पण तू जर बिझी असशील तर राहू दे. अरे काय ऍटिट्यूड मारतोय हा? हा कोण आहे हा झुरळ तोंड्या? चांगल्या प्रेमाने बोलते ना की उद्या भेटू म्हणून. हो बोलायच्या ऐवजी हुशारी मारतोय साला. मला आणतेच नाही. आता गावला उंदीर. Yuck. Yuck. What the fuck? तू जर आज वाकला तर आयुष्यभर वाकून राहशील. पण तू तर बोलला होता की तू मला भेटायला आलायस तर उद्या कुठली मीटिंग आहे. बघितलं, तुला डाऊट आहे की तू इथं तिच्यासाठी नाही आला, तू इथं टाइमपास करायला आलाय. अरे पण ती तसं नाही म्हणाली. अरे माझ्या ईशान अवस्थी, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर ट्रू. मुलींना बोलायचं असतं एक, बोलतात दुसरं. तिला ना शहाणपणा करायचा होता ना, म्हणून ती असं बोलतीये. आता तर ना तिला सुट्टीच नाही. अरे सकाळी तर तू बोलली होतीस की तू फ्री आहेस, तर अचानक प्लॅन कसा चेंज झाला? इथे आलो होतो तुला भेटायला, पण तुझं बिलकुलच मूड नाहीये. मी इतक्या लांबून आलोय, त्याचं काय व्हॅल्यू? बघितलं का किती डाऊटफुल आहे हा? सगळी मुलं ना अशीच असतात. आतापर्यंत तू त्याला पटली सुद्धा नाहीये, आत्तापासूनच हक्क गाजवायला लागलाय. जास्तच अल्फा मेल बनतोय हा. फ्रीडो एक्सचा कोडिंग मॅनेजर म्हणे. अगं दीपू, पण सिंपलचा प्रश्न विचारला त्याने. आणि असं पण मी सकाळी सांगितलं होतं त्याला मी आज दिवसभर फ्रीच आहे म्हणून. मृदू, तू कोणाच्या टीम मध्ये तू, माझ्या का त्याच्या? अरे तो माकड आज तुला एक प्रश्न विचारलाय, हळू 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 ना तुझी लाईफ कंट्रोल करेल तो, कळलं का? सगळी मुलं ना अशीच असतात. आधी जसं तू म्हणशील तसं, नंतर ना जेव्हा तू पटली ना मग म्हणतात जसं मी म्हणेल तसं. तुला हे सगळं जर करायचं असेल ना, मग सोडवत बस आयुष्यभर क्वेश्चन पेपर. कुठे गेली होतीस, काय खातीये, काय घातलंय, किती वाजता येशील? आता जर ह्याला कंट्रोल मध्ये ठेवलं नाही ना, तर तो माकड तोंड्या ना तुझ्या डोक्यावर बसून हागेल. समजलं का? त्याला करेक्ट रिस्पॉन्स आहे माझ्याकडे. तुला ह्याच्याबद्दल सांगितलंस? नाही, पण थांब बघते चला आता. अरे काय हे? कुणी लिहिलंय हे? दोस्तच की चक्क निबंध लिहिलंय. म्हणूनच तुला अजयने रिजेक्ट केलं. सॉरी फोकस ऑन यक.
तू काय फिलॉसॉफी झाडत बसतो हिच्याशी? अरे तू सिंगलच मरशील. दस्तोवस्की. अरे इंटलेक्च्युअल गोष्टी नको वकत जाऊ बावळ्या. इंटलेक्च्युअल गोष्टी वाकल्याने माणूस फ्रेंड झोन मध्येच राहतो, नाहीतर रक्षाबंधनच्या दिवशी आठवतो. तुला काय राखी बांधून घ्यायची? आज भेटू शकलो असतो, पण आज मला अजयनं बोलवले भेटायला, तर म्हणून तुला बोलले उद्या भेटू. पण जर तुझ्याकडे वेळ नाही तर नंतर कधीतरी घे. झाला फ्रेंड झोन. हे मी तुला सांगत होतो. पडली खात्री मानाची. अरे बाळा, मुलींकडे ना असंख्य ऑप्शन असतात. तू नाहीतर कुणी दुसरा, दुसरा नाहीतर कुणी तिसरा. हिम्मत कशी झाली ही जी मला रिजेक्ट करायची? आय मीन तुला रिजेक्ट करायची. आता हिला सुट्टीच नाही. ब्लॉक. हा सम्यक ना याक आहे. तू ना दुसरा कोणाला तरी शोध. मी काय म्हणते, त्यापेक्षा ना त्या अजयकडे जाऊन परत एकदा रिजेक्ट होऊन ये. काय हरामी माणूस आहे हा. नो रिस्पेक्ट फॉर वुमेन. तुला ना ब्लॉकलाच होऊ द्या. मी आधीच सांगून ठेवते, त्याच्या नादी लागू नको परत. ऍक्च्युली मला काही ते काल तू जेव्हा मला भेटायला बोलवलंस ना, तेव्हा मी थोडी नर्वसच झाली होती. म्हणून फोन करून माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतलं आणि तिने माझा फोन घेऊन तुझ्यासोबत चॅट केली. मी चॅट करत नव्हतो, तो माझा मित्र होता. ओके जज साहब, आज के बाद मैं जो भी कहूँगा सच कहूँगा. सच के सिवा कुछ नहीं कहूँगा. ओके. मग पहिलं प्रेम? चौथीत होतं. संगीता नाव होतं. आणि तुझं? 5वीत होतं. आकाश नाव होतं.